शरीर संबंध ठेवायला जास्त वेळ मिळत नव्हता म्हणून नवऱ्याला केले ठार. प्रियकर हॉटेलमध्ये रात्रभर ठोकत होता. सत्य घटना. स्त्रिया ह्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या व स्वावलंबी बनल्या. महिला सक्षमीकरणाचा पाया मजबूत करू लागल्या. बहुतांशी महिला आपले काम भले आपण भले अशा स्वभावाच्या असतात. नोकरी करताना सासरच्या व माहेरच्या मंडळींच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये याची त्या काळजी घेतात. कोणत्याही गैरमार्गावर पाऊल टाकण्याचे धाडस त्या करत नाहीत. पण काही महिलांची पावले मात्र गैरमार्गावर पडू लागतात. सहवासाने प्रेम वाढते म्हणतात त्याप्रमाणेच नेहमी सहवासात असलेल्या स्त्री पुरुषामध्ये जवळीकता वाढते याचा गैरअर्थ काढत विवाहबाह्य संबंध निर्माण करतात. हे आयुष्यासाठी व संसारासाठी अत्यंत घातक ठरते. पुणे जिल्ह्यात घडलेली घटना याचेच उदाहरण म्हणावे लागेल. पती पत्नी 3 मुली असा संसार असणारी उमा नोकरीसाठी बाहेर पडली. कामाच्या ठिकाणी सहकारी असणाऱ्या प्रसन्नासोबत तिचे सूत जुळले. या अनैतिक संबंधात तिच्या पतीचा अडसर वाटू लागला. मग त्या प्रेमी युगलाने हा अडसर दूर केला. चोरांनी घरात चोरी करून पतीचा खून केला असा बनावही तिने केला. पण पोलिसांनी अवघ्या 12 तासात CCTV फुटेजच्या आधारावर या गुन्ह्याला वाचा फोडली. याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. आशा पंढरीनाथ निवंगुणे या मूळच्या पुणे जिल्ह्यामधील एका खेडे गावामधील रहिवासी आहेत. त्या आपल्या पती व मुलाबाळांसह साधारणपणे 34 वर्षापूर्वी येऊन पुणे शहरामधील कर्वेनगर येथील श्रीमान सोसायटी येथे राहत आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या 2 मुलांना डबल रूमपैकी प्रत्येकाला एक रूम वाटून दिली होती. त्यांना 2 मुले होती. त्यापैकी राहुल हा आपली पत्नी अन्नपूर्णा व मुलगा निलय यांच्यासोबत राहत होता. तो नवी मुंबई कामोठा येथील IPSA इन्स्टिट्यूट सेक्टर 26 येथे शिक्षक म्हणून काम करत होता. त्याने पनवेल येथे एक खोली भाड्याने घेतली होती. तो आपल्या कुटुंबाकडे 8-15 दिवसाने अथवा सुट्टीच्या वेळी आपल्या 4 चाकी गाडीने पुण्याला येत जात असायचा. सुट्टी संपल्यानंतर आपल्या मुलाबाळांना आई व भावांना भेटत असायचा. तर दुसरा मुलगा अमोल याच घरामध्ये खालच्या मजल्यावर पत्नी उमा 3 मुलींसह राहत होता. मोठी मुलगी कीर्ती वय वर्षे 17, दुसरी मुलगी गौरी वय वर्षे 14, तर तिसरी मुलगी सानवी वय वर्षे 9 यांच्यासह राहत होता. अमोल हा बऱ्याच दिवसापासून रिक्षा व्यवसाय करत होता. तर त्याची पत्नी वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या पोतनीस बिर्याणी या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होती. असे 2 भावांचे कुटुंब छानपैकी चालले होते. आशाबाई निवंगुणे यांना आई म्हणून खूप समाधान वाटायचे. मुलगा राहुल हा शिक्षक म्हणून नोकरी करायचा, तर अमोल हा रिक्षा व्यवसाय करायचा. दोघांचे संसार चांगल्या पद्धतीने चालले होते. अमोलची पत्नी उमा ही पोतनीस बिर्याणी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत असल्याने तिच्यावर तेथील जबाबदारी होती. त्यामुळे बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत पोतनीस बिर्याणीचे कामगार येत जात असायचे. त्यापैकी प्रसन्ना कोकरे हा कामगार सतत उमाच्या घरी येत जात असे. कधीकधी उमाला सोडायला त्याच्या दुचाकीवरून यायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त जवळीक आली होती. त्या दोघांचे विचार जुळल्यामुळे आपसुकच उमा प्रसन्नाच्या प्रेमात पडली होती. मग त्या दोघांचे शरीर संबंध होऊ लागले. मग प्रसन्न राजरोसपणे घरी येऊन बसू लागला. चहा नाश्त्यानंतर आता जेवणही करू लागला होता. मात्र प्रसन्नाचे सतत घरी येणे अमोलला पटत नव्हते. मग तो प्रसन्नबद्दल चीड व्यक्त करू लागला. उमाला बोलू लागला. अमोल रिक्षावरून संध्याकाळच्या वेळेस नशापान करून आला तर मग तो उमाला व मुलींना शिवीगाळ करायचा, तसेच टोचून बोलायचा. त्यामुळे त्याला उमाला राग येऊ लागला होता. उमा घरचे उरकून कामावर आली की प्रसन्नाला सांगायची की माझा पती अमोल मला रोज शिवीगाळ करतो, घालून पाडून बोलतो. मला त्याच्या या तिरसट स्वभावाचा कंटाळा आला आहे. तुम्हाला घरी सोडायला आला तरी त्याला खूप राग येतो. तो परत म्हणतो, त्या झक मारायला कशाला इकडे येऊन देतेस? तू आलेला पाहिलं की अमोल मला खूप त्रास देतो. तू काहीतरी ठरव. माझ्या नवऱ्याच्या या त्रासाला माझ्या मुलीही वैतागलेल्या आहेत. मी कामावर गेले की घरी येईपर्यंत अमोल मला सतत संशयी नजरेने पाहतो. तूच ठरव काय करायचे ते. त्यावर प्रसन्न तिला धीर देत होता. तो म्हणत असे की तू थोडे दिवस थांब, आपण काहीतरी मार्ग काढू. उमाच्या पतीच्या त्रासातून सुटका कशी करायची आणि
आपल्या दोघांना निवांत सुखाचा आनंद कसा लुटता येईल यावर उमा आणि प्रसन्न विचार करत होते. त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून प्लॅन करण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी मी घरी येतो, तू दरवाजा उघडा ठेव. रात्री घरी चोरी दरोडा पडल्याचे प्लॅन करू. त्यावेळेस मी घरामधील सोने नाणे पैसा अडका घेऊन जातो व अमोलचा काटा काढून टाकतो, म्हणजे आपल्या दोघांच्या मधील अडसर कायमचा दूर होईल, असे प्रसन्नाने सांगितले. तिलाही ते पटले. आपल्या प्रियकराच्या हातूनच आपल्या पतीचा बळी देण्यास ती तयार झाली होती. त्या दोघांनी तसा प्लॅन केला. ठरल्याप्रमाणे एके रात्री प्रसन्नचे पावले उमाच्या घराकडे पडत होती. आज अमोलचा काटा काढायचा आणि उमाला कायमची आपली करायची अशी स्वप्ने बघत तो निघाला होता. पण रात्रीच्या वेळी कुत्र्यांची कळवण चालली होती. ती कुत्री भुंकल्याने प्रसन्न तिथून पळाला आणि घरी निघून गेला. पण म्हणून काही प्लॅन बारगळला नव्हता. ते दोघे संधीच्या शोधात होते आणि 8च दिवसात ती संधी त्यांनी शोधली होती. दिनांक 20 सप्टेंबर 2024चा तो दिवस होता. त्या दिवशी दुपारी प्रसन्न व उमाचे फोनवर बोलणे झाले होते की आज रात्री 11:30च्या नंतर मी घरी येतो. अमोलचा बंदोबस्त करतो, तू फक्त सावध राहा. ठरल्याप्रमाणे प्रसन्न साधारणपणे रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आला. चेहऱ्यावर बुरख्यासारखे वस्त्र परिधान करून सॅकमध्ये चाकू घेऊन आलेल्या प्रसन्नाने गाडी बाजूला पार्किंग केली आणि तो घरामध्ये घुसला. त्यावेळेस उमा जागीच होती. ठरल्याप्रमाणे प्रसन्नाने घरात चोरी झाली असे वाटावे म्हणून घरामधील सोने नाणे, रोख रक्कम, उमाच्या गळ्यामधील सोन्याच्या वस्तू काढून घेतल्या. कपाटातील चीज वस्तू काढून घेऊन इतरत्र कपाटामधील सामान व कपडे अस्ताव्यस्त करून ठेवले. त्यानंतर त्याने अमोलवर धारदार हत्याराने मानेवर, गळ्यावर, छातीवर, खांद्यावर व हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने अमोल प्रतिकार करू शकला नाही. काही वेळातच तो रक्तबंबाळ होऊन बिछाण्यावर पडला होता. त्याच्या अंगातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तोपर्यंत रात्रीची साधारण 12:30 पावणे 1 वाजले असावेत. त्या काळोखात प्रसन्न उमाच्या घरातून बाहेर पडून सिंहगड रोडकडे निघून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने उमा व तिच्या मुलींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने अमोलची आई आशा, भाऊजाई अन्नपूर्णा आणि त्यांचा मुलगा तिथे आला. आजूबाजूला राहणारी शेजारची मंडळीही जमा झाली. त्या लोकांनी उमाकडे विचारणा केली असता तिने सांगितले की घरामध्ये साधारणपणे रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास 2 चोर घुसले होते. त्यातील एका चोराने माझ्या तोंडावर हात ठेवून चाकूचा धाक दाखवून स्वयंपाकघराकडे जात असताना त्या चोराचा पाय हॉलमध्ये झोपलेल्या अमोलच्या पायाला लागला. अमोल जागा झाला म्हणून त्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या चोराने चाकूचा धाक दाखवून मला व दोन्ही मुलींना धमकावून गप्प बसण्यास सांगितले. पहिल्या चोराने स्वयंपाकघरातील कपाटातील सर्व सामान खाली फेकून देऊन कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेतले आणि दुसऱ्या चोराने चाकूचा धाक दाखवून माझ्या गळ्यातील व कानातील दागिने काढून देण्यास भाग पाडले आणि ते पळून गेले. अचानक झालेल्या प्रकाराने आम्हाला काहीच कळले नाही. तिने सांगितलेली हकीकत सर्वांनी ऐकून भीती व्यक्त केली. तोपर्यंत शेजाऱ्यामधील कोणीतरी पुणे शहर कंट्रोल रूमवर 100 नंबरवर फोन केला. घडलेला सर्व प्रकार कळवला. ही घटना कर्वेनगर परिसरात घडलेली होती. कर्वेनगर परिसर हा वारजे पोलीस स्टेशनला येत असल्याने तत्काळ कंट्रोल रूमने वारजे पोलिसांना कळवले. मग वारजे पोलीस स्टेशनला त्यावेळेस उपस्थित असलेल्या नाईट ड्युटी अधिकाऱ्यांनी या पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलना घटनास्थळी पाठवून ते स्वतः निघाले व त्यांनी तत्काळ तिथे पोहोचून खात्री केली. आपले वरिष्ठ वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेडगे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे बारकाईने पाहणी केली. तोपर्यंत अमोलला रुग्णवाहिका बोलावून औषधोपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पाठवले. घटनास्थळाची पाहणी केली असता व घरातील इतर मंडळींकडे विचारपूस केली असता 2 चोर घरात घुसले व त्यांनी घरातील सामान विस्कटले व दागदागिने पळवून नेले अशी माहिती मिळाली. त्यामुळे शेडगे यांनी तत्काळ या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनाही माहिती कळवली. तोपर्यंत पुणे शहर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे हे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. बाकी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही तिथे आले होते. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अमोलवर उपचार करण्यापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित केले. त्यामुळे
अमोलच्या अंगावर, मानेवर, हातावर झालेल्या जखमा या खुनाच्याच उद्देशाने असाव्यात असा तर्क पोलिसांनी बांधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी पुणे ससून रुग्णालय येथे पाठवून सर्व स्टाफ कर्वेनगर येथे घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करून तत्काळ तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यावेळी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती 11:30 वाजता घरात आल्याचे दिसत होते. तीच व्यक्ती रात्री 12:30च्या दरम्यान घरातून बाहेर पडून आपल्या दुचाकीवरून गेल्याचे दिसत होते. अमोलची पत्नी सांगत होती की 2 चोर आले होते, त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर मयताचा भाऊ राहुल निवंगुने यांची रितसर फिर्याद नोंदवून घेतली. त्या फिर्यादीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की माझी भाऊजाई उमा ही वारजे येथील पोतनीस बिर्याणी हाऊस येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. त्याच्या हॉटेलमध्ये काम करणारा प्रसन्न कोकरे हा तरुण अधूनमधून आमच्या घरी येत जात असायचा. तो घरी आला की अमोल व त्याच्या पत्नीचा वाद होत असायचा, त्यामुळे हे दोघे सारखेच भांडायचे. राहुल यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने सीसीटीव्हीमधील व्यक्ती प्रसन्न कोकरे असल्याबाबत खात्री झाल्यामुळे राहुल यांनी फिर्यादीमध्ये अमोलच्या खुनाचा संशय प्रसन्न कोकरे आणि उमा या दोघांवर व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने उमाला ताब्यात घेतले. नंतर वारजे पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आणि प्रसन्न कोकरे याला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून ताब्यात घेतले. त्या दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्या दोघांच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 366/2024, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 61(2), आर्म ॲक्ट कलम 325, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 प्रमाणे नोंदवला. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व इतर सहकारी करत आहेत.